श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचिया चरणा, कर जोडून या जाणा, विनवी तसे परियेसा। जय जयाची योगीश्वरा, शिष्य जन मनोहरा, तूची तारक भवसागरा, अज्ञान तिमिरा ज्योती तू। तुझा चरण संपर्क होता, झाले ज्ञान मजा आता। परमार्थ वासना तत्वता, झाली तुझे प्रसादे। दाखविली गुरुची सोय, तेने सकळ ज्ञान होय। तुची तारक योगी राज, परमपुरुषा सिद्ध म्हणून। गुरुचरित्र कामधेनू, सांगितले मज विस्तारोनी। अद्यापीन धाय माझे म्हणून, अनेक आवडी होतसे। मागे तुम्ही निरोपिले, श्री गुरु गाणगापुरी आले। पुढे कैसे वर्तले, विस्तारावे दातारा। एकोणी शिष्याचे वचन, सांगे सिद्ध संतोषोन। म्हणे शिष्या तू सगुण, गुरुकृपेच बाळक। धन्य धन्य तुझे जीवन, धन्य धन्य तुझे मन। होसी तुची पूज्यमान, या समस्त लोकांत। तुवा प्रश्न केलासी, संतोष माझ्या मानसी। उल्हास होतो सांगावयासी, गुरुचरित्र कामधेनू। पुढे वाढला अनंत महिमा, सांगता असे अनुपमा। श्री गुरु आले गाणगा भुवनी, राहिले संगमी गुप्त रूपे। भीमा उत्तर वाहिनीसी, अम्रजा संगम विशेषी। अश्वत्थ नारायण परियेसी, महावरद स्थान असे। अम्रजा नदी थोर, संगम झाला भीमा तीर। प्रयागा समान असे क्षेत्र, अष्टतीर्थे असती तेथेह। तया तीर्थाचे महिमाण, अपार असे आख्यान। पुढे तुझ विस्तारोण, सांगेन एक शिष्योत्तमा। तया स्थानी श्री गुरुमूर्ती, होती गौप्य अतिप्रीती। तीर्थ महिमा करणे खायते, भक्तजन तारणार्थ। समस्त तीर्थे श्री गुरुचरणी, ऐसे बोलती वेदपुराणी। त्यासी कायसे तीर्थ गहणी, प्रकाश करी क्षेत्रासी। भक्तजन तारणार्थ, तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ। गौप्य होती कलियुगात, प्रकट केली गुरुनाथे। तेथील महिमा अनुक्रमेसी, सांगो पुढे विस्तारेसी। प्रकट झाले श्री गुरु कैसी, सांगेन एका एकचित्ते। ऐसा संगम मनोहर, तेथे वसती श्री गुरुवर। त्रिमूर्तींचा अवतार, गौप्य होय कवणे परी। सहस्त्र किरणे सूर्यासी, केवी राहवेल गौपेसी। आपोआप प्रकाशी, होय सहज गुणतयाचे। वस्ती राणी संगमासी, जाती नित्य भिक्षेसी। तया गाणगापुरासी, मध्यान्ह काळी परियेसा। तया ग्रामी द्विजवर, असती एक शतघर। होते पूर्वी अग्रहार, वेद पाठक ब्राह्मण असती। तया स्थानी विप्र एक, राहत असे सुक्षण देख। भार्या त्याची पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी। वर्तत असता दरिद्र दोषी, असे एक वांझ महिषी। वेसन घातली तियेसी, दंतहीन अतिवृद्ध। नदी तिरी मळीयासी, क्षार मृत्तिका वहावयासी। नित्य द्रव्य देसी त्यासी, मृत्तिका क्षार वहावया। तेने द्रव्ये वरो घेती, येणे रीती काळक्रमिती। श्री गुरुनाथ अतिप्रीती, येती भिक्षेसी त्याचे घरा। विप्र लोक निंदा करीती, कैसा आला यती म्हणती। आम्ही ब्राह्मण असो श्रोत्री, नये भिक्षा आमचे घरी। नित्य आमचे घरी देखा, विशेष अन्न अनेक शाखा। असे त्यजून यती एका, जातो दरिद्रियाचे घरी। ऐसे बोलती विप्र समस्त, भक्त वत्सल श्री गुरुनाथ। प्रपंचरहित परमार्थ, करणे असे आपुल्या मणी। पाहे पावी दुराच्या घरा, प्रीती कैसी शार्डंगधरा। दुर्योधन राजद्वारा, कधी नवचे परियेसा। सात्विक बुद्धी जे वर्तती, श्री गुरुची त्यासी अतिप्रीती। इह सौख्य अपरागती, देतो आपल्या भक्तांसी। ऐसा कृपाळू परमपुरुष, भक्तावरी प्रेमहर्ष। त्यासी दुर्बळ काय दोष, रंका राज्य देऊ शके। जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परियेसी। वर देता दरिद्रियासी, राज्य होय कितीचे। ब्रह्मदेवे आपुल्या करे, लिहिली असती दुष्ट अक्षरे। श्री गुरुचरण संपर्के, दुष्टाक्षरे ती शुभ होती। ऐसे ब्रीद श्री गुरुचे, वर्णू न शके माझे वाचे। थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे, श्री गुरु जाती तया घरा। वर्तत असता एके दिवशी, न मिळे वरू त्या ब्राह्मणासी। घरी असे वांझ महिषी, नेली नाही मृत्तिकेसी। तया विप्र मंदिरासी, श्री गुरु आले भिक्षेसी। महाउष्ण वैशाख मासी, मध्यान्ह काळी परियेसा।
ऐसे श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती. विप्र गेला याचक वृत्ती वनिता त्याचे घरी असे. भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ पतिव्रता आली धावत. साष्टांगी दंडवत करीती झाले तये वेळी. नमन करुणी श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी. आपला पती याचक वृत्तीसी गेला असे अवधारा. उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊणी येतील पती त्वरित. तववरी स्वामी बैसा म्हणत पिढे खातले बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासन. तिये विप्र स्त्रियेसी वचन बोलती शिर काहुण घालिसी. तुझे द्वारी असती महिषी शिर काहुण घालिसी भिक्षेसी. आम्हा ते तू का चाळविसी नाही वरू म्हणोनिया. श्री गुरुवचन ऐकोण विप्रवणिता करी नमन. वांस महिषी दंतहीन वृद्धत्व झाले तियेसी. उपजतांचे आमुचे घरी वांज झाली दगडापरी. गाभान वाचे कवणे परी रेडा म्हणून पोषितो. याची कारणे तियेसी बेसन घातली परियेसी. वाहता ते मृत्तिकेसी तेने आमचा योगक्षेम. श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोलसी आम्हासी. त्वरित जाऊन या महिषीसी दुहुनी आणि क्षीर आम्हा. ऐसे वचन ऐकोणी विश्वास झाला तिचे मणी. काष्टपात्र घेऊणी गेली एका दोहावया. श्री गुरु वचन ऐकोण विप्रवणिता जाता क्षण. दुबले शिर संतोष होण भरणे दोन तये वेळी. विस्मय करी विप्रवणिता म्हणे ईश्वर हा तत्वता. याचे वाक्य परिसता काय नवल म्हणतसे. शिर घेऊणी घरात आली पतिव्रता त्वरित. तापविती झाली अग्नित सभेची विणवी परियेसा. श्री गुरु म्हणती तियेसी घाली हो शिर भिक्षेसी. जाणे आम्हा स्वस्थानासी म्हणून निरोपिती तये वेळी. परसोणी स्वामींचे वचन घेऊणी आले क्षीर भरण. केले गुरुनाथे प्राशन अतिसंतोषे करोनिया. संतोषोणी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर. पुत्र पौत्री श्रियायुक्त तुम्ही नांदाला निश्चित. म्हणून निघाले त्वरित संगमस्थानासी आपुल्या. श्रीगुरु गेले संगमासी आला विप्र घरासी. एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरुमूर्तींचा. म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वरी अवतार. आमुच्या दृष्टी दिसे नर परमपुरुष तोचे सत्य. विप्र म्हणे स्त्रियेस आमुचे गेले दरिद्र दोष. भेट जाहली श्री गुरु विशेष सकळा भिष्टे साधली. म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैचायती. हाती घेऊणी आरती गेले दंपती संगमासी. भक्तिपूर्वक श्री गुरुसी गंधाक्षता धूपदीपेसी. नैवेद्य तांबूल प्रदक्षिणेसी पूजा करीती सद्भावे. येणे परिद्विजवर लाधता जाहला जैसावर. कन्या पुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुष्य झाले जाण. सिद्ध म्हणे शिष्याशी श्री गुरु कृपा हो यजासी. दैन कैसे त्यान रासी अष्टेश्वर्य भोगितसे. म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. एकता होय मनोहर दैन्य वेगळा होय त्वरित. इति श्री गुरुचरित्रामृत वंद्या महिषी दुग्ध देत निश्चयाचे बळे सत्य भाग्य आले विप्रासी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंध्या महिषी दोहन नाम 22 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.